माऊली अखेर 20-25 दिवसानंतर या लाडक्या विठुरायाचं दर्शन आपल्या भक्तांना झालंच. कसलीच भूक नाही, कसली तहान नाही, अपेक्षा नाही की कसलं मागणं नाही, न कसला मोह नाही. संबंध निर्मोह भावनेनं तल्लीन होऊन जावं तो असा प्रवास म्हणजे पालखी सोहळा. अनंताच्या प्रवासाला निघून गेलेल्या तुकोबारायांच्या आणि हजारो वर्षांपासून कमरेवर हात ठेवून रक्षण करणाऱ्या त्या विठुरायाच्या दर्शनाचा हा आनंद आहे. हा सोहळा म्हणजे पालखी सोहळा. या वर्षीचं मानाचे वारकरी होते ते म्हणजे धाराशिवच्या कळंबमधील बाबासाहेब माधव माने आणि त्यांच्या पत्नी प्रभावती बाबासाहेब माने. या दाम्पत्यानं आज मनोभावे आज विठुरायाची ही पूजा केली. अहो काय तो आनंद या दाम्पत्याच्या चेहऱ्यावर होता, तो शब्दांमध्ये वर्णन करताच येत नाहीये. आज आयुष्याचं सार्थक झाल्याची प्रतिक्रिया या दाम्पत्यानं दिली आहे. त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. याचसाठी केला होता अट्टहास. या ओळींप्रमाणे शेवटचा दिवस गोड व्हावा, तसा माने दंपत्याचा शेवटचा दिवस आजचा जो आषाढी वारीचा तो अत्यंत गोड झालेला आहे. कसं वाटलं ज्या वेळेला तुम्हाला पहिल्यांदा कळालं की आज मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही सुद्धा विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी असणार आहात? आम्हाला साक्षात पांडुरंगच इथं प्रसन्न होऊन आम्हाला भेटलेत असं वाटलं गेलं. पांडुरंगानं हे जे दिलेलं आहे हे जे काय असणारं तपश्चर्याशिवाय मिळत नाही आणि ते पांडुरंगानं आम्हाला दिलेलं आहे असं आम्हाला जे काय मनामध्ये उत्साह निर्माण झाला. तुम्ही वारी सुरू केली होती त्यावेळेला असं कधी मनामध्ये होतं की प्रत्यक्षात आषाढीला आपल्याला पांडुरंगाचं असं एवढ्या जवळून त्याची पूजा करायला मिळेल, दर्शन मिळेल? नाही. आता प्रत्येक वेळेस आम्ही दर्शन घेतो पण मिळालं नाही, पण ते बी प्रारब्धात होतं म्हणून हे मिळालं. प्रारब्धात नसल्यावर मिळूच शकत नाही. परंपरेचा जो वारकरी आहे, तुम्ही सगळे परंपरेचे वारकरी आहात. परंपरेचे वारकरी हे नेहमी कळसाचं दर्शन घेऊन आपली सेवा रुजू करतात असं म्हटलं जातं. पण ही जी संधी आहे ती प्रत्येक वारकऱ्याच्या नशिबात नसते. हो बरोबर आहे. हे संधी प्रत्येकाच्या नशिबात नाही. आता आम्हीच प्रत्येक वारीला आल्यावर दर्शनच घेतल्याशिवाय जात नव्हतं, पण आमच्या नशिबातच तवा नव्हतं. आज हे पांडुरंगानं जे काय आमचं पूर्वजांचं पुण्य, साधू संतांचं पुण्य आणि भगवंताचा आशीर्वाद, त्या आशीर्वादानं पूर्वजांच्या पुण्याने हे आम्हाला फलप्राप्ती मिळालेली आहे. माने कुटुंबात किती वर्षांची परंपरा असेल साधारणतः ही वारी? तर आमच्या आजोबापासूनची माहिती आहे. हां. हो, आजोबा येत होते. आणि मग तुम्ही आजोबांबरोबर यायचा? नाही नाही नाही, आजोबा आम्हाला कळत बी नाहीत वारले. पण त्यानंतर तुमच्यापर्यंत म्हणजे आपण वारी करावी अशी इच्छा कधीपासून झाली? आमचे वडीलही जात होते. वडिलाच्या नंतर काही दिवस आईनं केल्या. आईनं केल्यावर पुन्हा मग आम्ही बी करतो केलं, आल्यावर पुन्हा मग आम्ही बी हळूहळू चालू केलं. आता वारीसोबत अभंग, भजन, कीर्तन हे सगळं चालतं? नाही ना, आम्ही नाही, आपल्याला नाही भजन कीर्तन, नामचिंतन, ग्रंथ वाचणे आणि श्वासोश्वासवर जे काय असणारं जनाबाईनं जो आपलं मुक्ताबाईनं जो चांगदेवाला मंत्र दिलेला आहे, ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेला आहे, तुकारामांनी सुद्धा अभंगामध्ये लिहिलेला आहे, तो मंत्र मात्र असणारं विसरत नव्हतं. अनर वाचेनं जपावा लागतो तो. ती वाचा कधीच बंद पडत नाही. 21,600 जप चलतो आणि त्याला मात्र विसर पडू द्यायचा नाही. थोडक्यात आवड आहे घरी. हो, त्यामुळे त्या वारीची कधी आवड लागेल तेव्हा ते त्या भगवंताच्या स्वाधीनाने त्यांचं नशीब आहे. शेत पीक पाणी कसं चाललंय? चांगलं आहे, चांगलं आहे. आपलं तर चांगलं आहे. कोणतं उत्पादन तुम्ही? आमच्याकडे जास्त ऊस असतो, पुन्हा सोयाबीन निघाले, हरभरा, गहू आणि काही पिकं तर भुईमूग, मका ही डुकरच येऊ देत नाही. ते आमच्याकडे तुम्ही निघालात तेव्हा पाऊस होता? हो हो, तेव्हा पेरण्या करूनच की आपण इकडे आलो. पेरलं की दुसऱ्या दिवशी इकडे ट्रॅक्टर घरचं आहे, दोन दिवसात पेरून काढलं, पुन्हा इकडे आलो. आणि तेव्हापासून आता वारीमध्ये आहात. हो. आज आता या वारीच्या निमित्तानं तुम्हाला जो काही प्रसाद मिळाला आहे त्या निमित्तानं तुम्ही आमच्या जे काही सगळे प्रेक्षक आहेत तुम्हाला पाहतायत आत्ता टी व्हीवरती, तुम्ही त्यांना काय सांगा? त्यांना बी आम्ही एवढीच सांगू, तुम्ही बी भगवंताच्या जे काय असणाऱ्या नामचिंतनामध्ये निमग्न व्हा. सद्बुद्धीत तुम्ही बी जी काय असणारी तुम्हाला बी मिळावी, हेच आम्ही पांडुरंगाला मागणे मागतो. आम्ही काय दुसरं मागत नव्हतो. जय हरी विठ्ठल. तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी अगदी मनापासून आभार. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी पंढरपूरमधून.